याच्या मात्र इथे मोठ्या प्रमाणात जल्लोष आहे तो आता सध्या साजरा केला जात आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हैदराबाद गॅझेटियरला उपसमितीकडून इथे या साईडला पाहायला गेलं तर मंजुरी देण्यात आली। 1 महिन्यात गॅझेट लागू करा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केली आहे। तर सातारा गॅझेट लागू करण्यासाठी वेळ देणार असल्याचं देखील जरांगेंनी म्हटलंय। अभ्यासकांच्या मंजुरीनंतरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पटला का सगळ्याला? हैदराबाद गॅझेटियरला मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मंजुरी दिलेली आहे। हैदराबाद गॅझेटियरमध्ये काय नोंदी आहेत आपण ते पाहूया। सातारा संस्थांचे पण जे आर काढाले फक्त एक 15 दिवस त्यांच्याकडून आहे, त्याच्यात काही त्रुटी आणि ते परिस्थिती टाउनचं संस्थांचं आहे, 1 महिन्यात सगळं करून देतात। त्याची विटे साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली। राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी, नंतर मग राजाच्या नको भांडण होणार होता। हैदराबाद गॅझेटियरमध्ये काय काय नोंदी आहेत आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। हैदराबाद गॅझेट हे 1918 साली तत्कालीन निजामशहानं जारी केलेला एक आदेश आहे, ज्यात तत्कालीन हैदराबाद संस्थानात असणाऱ्या भागाची माहिती आहे, ज्यात मराठा असा कुठेही उल्लेख नसून कुणबी अशीच नोंद आढळते। याचाच दाखला महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणी दरम्यान देण्यात येतोय। तर याच हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाज आधीपासूनच मागास असल्याची नोंद शासकीय कागदपत्रांमध्ये आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।